आला आला आला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आता आपण आज चाललोय कोकणामध्ये आणि सकाळचे जवळ 7 वाजलेले आहेत, 7-7:30 आणि पूर्णपणे तयारी झालेली आहे आमची जायची. पाठीमागे बघत असाल पूर्णपणे साहित्य आपण घेतलेलं आहे, किचन सगळं साहित्य आहे हे तुम्ही बघत असाल. आपण कॅम्पर कार केले, त्याच्यामध्ये किचन सिस्टम केलेलं आहे पूर्णपणे. तुम्हाला ते बघायला आपल्याला व्हिडिओ लिंक देईन मी, त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघा आपण कॅम्पर कार कशी केलेलं आहे. पण टॉयलेट टेंट असेल वगैरे सगळं आपण घेतलेलं आहे, सर्व तयारी झालेलं आहे. पालवी आपण कुठे चाललोय? कोकणात. पालवी सगळे आवरलेले आहे बघा आमच्या छोट्या. अरे लागेल 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 लागेल. हे बघा, हा बघा, हे आमचा छोट्या बघा, छोट्याचा मस्ती करतोय. दे मला, आपण ठेवूया गाडीमध्ये, गाडीमध्ये ठेवूया की. चल गाडीमध्ये ठेवायचं, गाडीमध्ये. पालवी घे 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 घ्या 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 घ्या. चला लवकरच भेटू आपण. सर्व साहित्य लोड करू आपण गाडीमध्ये. चालू केलं. चला बाय बाय करा सगळ्यांना. चला चला चलो चलो. गणपती बाप्पा मोरया. चला चलो, अशा प्रकारे आपण निघालो आहोत. जर्नी आमची स्टार्ट झाली आहे. पालवी आपली खूप वेळ झालाय निघायला थोडस. आपण आज कोकणामध्ये चाललो आहोत की आता काय काय गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. 2-3 दिवस आपण कोकणामध्ये आहोत. सध्या तरी आपण निघालोय आणि इथून पुढे आपण बघूया कुठे कुठे जाता येईल आपल्याला. थोडंसं पावसाचं वातावरण आहे कोकणामध्ये. बघूया, तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि पूर्ण जर्नी आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला मित्रांनो, आपण आता आहोत मलकापूर या ठिकाणी आणि सध्या आपण चाललोय गणपतपुळेच्या दिशेने कोकणामध्ये. आता सीएनजी आपण फिलअप केला, टाकी फुल केली सीएनजीची आणि आता इथून आपण निघतोय. साधारण एक 100 किलोमीटर अजून इथून गणपतपुळे आहे. लवकरच आपण गणपतपुळ्यामध्ये पोहोचतोय. बहुतेक थोडे ऍक्सिडेंट झालेला आहे. खाली दिसते तुला? काय झालंय? दिसतंय. काय दिसते? गाडी दिसते थोडी गेली, पुढे थोडी गेली गाडी. आता मागे गेली, आता आज नाही पुढे गेली. हिने दुसरी लाईन कशाला लागली? काय गडबड असते त्यांना. पण तिकडली गाडी आली कधी जाणार? ही 2 गाडी त्यांना काय गरज होतं गडबड करायची? कसला कामामध्ये गाडी माणसांना हेच कळत नाही. चला निघाल्या गाड्या निघाल्या. ट्रॅफिक क्लिअर झालंय घाटातलं. काय प्रॉब्लेम झाला होता परत ट्रॅफिक घाटामध्ये. दिसतंय का? आता पप्पाच तिकडून दिसत आहे मला. ओ काय झालंय? झाले का? हा हे बघ, ह्या गाडीमुळे ट्रॅफिक जाम झालं. या 2-3 गाड्या आहेत ना मोठ्या, त्या ओळख नाही ना. ठीक आहे, मोठ्या गाड्या कसं ओळखणार आहे? पण कसं आहे?
येत असतील पाहिजे. आणि इकडून एक जाणार इकडून एक, त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे. वरच चालले त्या वरती चालले. मग अशी तिकडच्या सोडल्या आता इकडल्या काय इकडले सोडतील ना. चला बऱ्यापैकी ट्रॅफिक आता क्लिअर बहुतेक झालेलं आहे. मोठ्या गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक जाम होईल. किती तुटलं. घाटामध्ये मोठं ट्रॅफिक. आपण आता खूपच कसं चला अशा प्रकारे पालवी ट्रॅफिक जाम झालं, आता क्लिअर झालं आहे. आता आपण जाऊया सनकत. नाही ऍक्सिडेंट झाला लक्षात नाही. यायचं लक्षात नाही, असं म्हणायचं नसतं सारखं. गुड मॉर्निंग मित्रांनो. सध्या आपण आहोत गणपतीपुळे या ठिकाणी आणि काल रात्री आम्ही इथं पोहोचलो आहे. रात्री पोहोचायला थोडासा आम्हाला वेळ झाला. रात्रीच आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि आज सध्या आम्ही चालू आहे गणपतीपुळेवरून रत्नागिरी या साईडला बीचकडून रस्ता आहे, समुद्रकिनारी रस्ता आहे आपल्याला बघायला मिळेल पुढे. सध्या आम्ही नाश्ता करायला आपल्या तिथे थांबलो आहे रस्त्याकडेलाच. आपल्या गाडीमध्ये तुम्ही बघितलं असाल पूर्ण किचन सिस्टम पाठीमागे आहे. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो त्या नाश्ता आपण कसा बनवतो आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला नाश्ता बनवूया आपण. सध्या आमच्या बाळाचा खाऊ बनवायचा चाललेला आहे. पाली तुला भूक लागली? सांग की नाश्ता काय बनवायचं? नाश्त्याला पोहे बनवूया का? हे बघा इथे तुम्ही बघत असाल छोटी पोर्टेबल शिगडी आणि बुटन गॅस याचा आपण यूज केला आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आपलं किचन सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर जेवण बनवताना आपण दाखवू. आणि हे बघा लगेच तयार होतं इथे. बस हां आता बाळाचा खाऊ झाल्यानंतर लगेच आपण नाश्ता बनवणार आहात. छोटुल्या ए इकडं छोटुली इकडं बघायचं. ऐकलं माझ्याकडे बघ. इकडलं हाय कर की त्याला भूक लागली पालवी. चला आपण नाश्ता करूया लगेच. इथं आकडा पडते तिथं बघ चल झाला आता.
कांदे पोहे. आता तू खाऊ खाल्ला ना, आता आम्ही खाऊ खाणार. आम्ही खाऊ खाणार आता. हे बघा पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. पालवी झाले रेडी. चला भूक लागली ना, खाया खूप वेळ झालाय. चला रेडी या मित्रांनो खायला, आता नाश्ता करायला या. छोटू बाय बाय कर, हाय कर, हाय कर, हाय हाय कर. तो कोण कोण हाय करा, हाय. चला मित्रांनो आता आपण तो नाश्ता करून पुढे रत्नागिरी साईडला जाणार आहे. आणि साधारण एक 10 वाजलेत, पण दुपारी आम्ही मस्तपैकी मासे खरेदी करणार आहे. आणि रस्त्यामध्येच आपल्या गाडीमध्येच किचन सेटअप आहे, मस्तपैकी आपण मासे करणार आहोत. जर मासे मिळाले तर, नाही तर दुसरं काहीतरी करू आपण. काय केलं त्याला फोन केला. मित्रांनो आहे विजयदुर्ग. आपण आहोत आता विजयदुर्गमध्ये, कोकणमध्ये. आणि आम्ही आलोय, पोहोचलोय. संध्याकाळची वेळ आहे आणि पोहोचलोय विजयदुर्गमध्ये. जबरदस्त असा हा किल्ला तुम्हाला समोर दिसतोय. तर चला आपण वरती जाऊया. आणि हे असं टर्न केलं असतं बघ, म्हणजे दुश्मनाला कळू नये, शत्रूला कळू नये की एक्झॅक्टली दरवाजा कुठे आहे. म्हणून हे पूर्णपणे राऊंड असा दरवाजा केला आहे. आणि राऊंड गेल्यानंतर आपल्याला दरवाजाचं दर्शन होतं. असा हा जबरदस्त किल्ला पूर्णपणे राऊंड. हा इथे दरवाजा. बाहेरून कुठून गाणं असू दे. विजयदुर्ग हा आहे खलबतखाना. आतमध्ये आल्या आल्या आपल्याला खलबतखाना दिसतोय. खलबतखाना असा आतील परिसर, विशाळ विजयदुर्गच्या आतील हा परिसर तुम्हाला दिसतोय. आतमध्ये जाता असा राजवाडा आहे. आतमध्ये हा आहे राजवाडा. याच्या आतमध्ये लेफ्ट साईडला अशा प्रकारे आहे राजवाडा. हा विस्तीर्ण असा विजयदुर्गमधील राजवाडा. फक्त याच्या भिंती आपल्याला दिसत आहेत, पण आपण विचार करू शकतो की त्या काळी काय भव्यता असेल याची. जबरदस्त असा हा राजवाडा आपल्याला इथे दिसतोय विजयदुर्गमध्ये. आणि जबरदस्त आपला हा इतिहास
अंगावरती शहारे आणणारा इतिहास. हे जबरदस्त असा विजयदुर्गचा परिसर तुम्हाला दिसतोय. हे समोर इकडे राजवाडा, ही आपण जिथून प्रवेशद्वार आहे इथून आपण आत आलो दरवाजा. हे पूर्णपणे परिसर त्याच्यामध्ये दिसते. हा समुद्र, विस्तीर्ण असा समुद्र खाडी परिसर इकडं आणि ह्या बाजूला समुद्र, तिकडे जाऊ आपण आता. चला, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा विस्तीर्ण प्रदेश. पाण्यामध्ये खडकावरती हा दुर्ग बांधण्यात आला आहे. हे अवघड काम आहे. त्यावेळी हे अवघड काम साध्य केलं लक्षात काही वर्षापूर्वी. हा असा दुर्ग इथं बांधण्यात आलेला आहे. ते बघा विस्तीर्ण असा परिसर विजयदुर्गचा. हा सरळ समोर समुद्र स्वागतासाठी उभा आहे. हो बघ की समुद्र आहे. हो चला 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 चला. या या या. मस्त सनसेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मस्तच. ते बघ सनसेट. सूर्य कसा खाली चाललाय. सूर्य कसा खाली चाललाय बघ की. बघ की सूर्य कसा खाली चाललाय. वाह. कसा आवाज येतोय. छोट्या छोट्या पल्लवी हाय हाय कर. हाय कर की. हाय. जय असो. दरबार बघितला आवाज अबो बाहेर उडा बाहेर उडा मित्रांनो, आपण आहोत आता सिंधुदुर्गमध्ये आणि आपण आलो आता सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. हे आहे मेन दरवाजा माझे दिसतोय. हे बघा त्याच्या पाठीमागं दिसते नसा समुद्र.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे तो. आपण नाही लोकांनी नाही केलं ना. नाही बाळा, महाराजांनी बनवलाय, आपल्या छत्रपतींनी बनवलाय. सिंधुदुर्ग किल्लाचा विस्तीर्ण असा परिसर, बुरुज तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, जबरदस्त असा हा किल्ला पाण्यामध्ये बांधला होता, समुद्रामध्ये छत्रपतींनी. त्यावेळी अशक्य गोष्ट आणि असा अशक्यप्राय किल्ला हा पाण्यामध्ये खडकावरती उभा करणे शक्य नाही. ही गोष्ट, आपला इतिहास किती समृद्ध आहे इथं आल्यानंतर पाहायला मिळतं.